नमस्कार, मी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। दिवाळीसाठी घरामध्ये असलेले गेल्या वर्षीचे नवीन दिवे असतील तर त्याचा वापर कसा करायचा किंवा ते वापरण्याआधी कुकरची ही ट्रिक नक्की वापरा, कारण की भरपूर पैशांची बचत करणारी ही ट्रिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच टिप्स ज्या आहेत त्या खूप युजफुल आहेत। सगळा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सगळ्या टिप्स तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा। सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय ते कमेंटमध्ये कळवा। पहिली आपली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण नवीन सँडल घेतो किंवा चप्पल घेतो तेव्हा त्याच्यासोबत हा बॉक्स येतो आणि हा बॉक्स असतो तो आपण फेकून देत नाही, तर तो तसाच पडलेला असतो। तर तो जसा काही असेल तसाच ठेवायचा आपल्याला। फक्त वरची बाजू असते फोल्ड करायची आतमध्ये आणि एक पिशवी घ्यायची आहे कापडी। ही पिशवी अशी फाडून घेतलेली आहे आणि याला एकेरी केलेला आहे, ज्यामध्ये आपण काहीही कपडे म्हणा किंवा मग चप्पल म्हणा घेऊन येतो। तर ती नवीन बॅग तशीच घरात एखादी पडलेली असते आणि ही बॅग जी आहे ती अशी फोल्ड करून आतमध्ये टाकायची आहे। तर पूर्ण ब्लॅक कलर बाहेरून घेतलाय मी आणि जी प्रिंट होती ती आतमध्ये जाऊ दिली, त्यामुळे पूर्ण ब्लॅक असा हा टिश्यू पेपर सारखा दिसायला दिसतो। आणि ब्लॅकच नाही तर येल्लो म्हणा किंवा व्हाईट कलर असेल, कुठल्याही कलरच्या बॅगा असतात तर त्या वेगवेगळ्या कलरच्या बॅगांचा हा बॉक्स तयार करू। आणि या बॉक्सच्या बुडाशी आपल्याला टाकायचं आहे ड्रॉइंग पेपरचं, म्हणजे ड्रॉइंग बुकचं एक कवर किंवा तुम्ही नोटबुकचं कवर सुद्धा असं वापरू शकता, जेणेकरून एक स्ट्रॉंग असा बेस तयार होईल आणि यामध्ये जो काही फोल्डिंगचा पोर्शन आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही आणि व्यवस्थित अशी चांगली फोल्डिंग याच्यामध्ये ठेवता येईल, जेणेकरून तुम्हाला हा बॉक्स जो तयार झालेला आहे कशाचाही वेगवेगळ्या पद्धतीने यासाठी वापरता येईल। की यामध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता, अगदी औषध गोळ्यांच्या बाटल्या ठेवू शकता किंवा मग यामध्ये चमचे देखील अशा पद्धतीने ठेवता येतील। खूप छोट्या छोट्या गोष्टी असतील काही ज्या या बॉक्समध्ये बसू शकतील, अशा कोणत्याही वस्तू तुम्ही यामध्ये अरेंज करून ठेवू शकता। ॲज अ ऑर्गनायझर म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता। पुढची आपली टिप आहे, अशा प्रकारे साड्या असतात ज्या ऑर्गेन्झा असतील पातळ किंवा कुठल्याही साड्या अशा प्रकारच्या पातळ फॅब्रिकच्या असतील तर त्या फॅब्रिकमध्ये सुई जी आहे म्हणजे पिन जी आहे ती पटकन घुसली जाते आणि आतमध्ये जर यामध्ये पिन व्यवस्थित नाही लावली तर साडी फाटण्याची शक्यता असते। आता दिवाळीसाठी अशा प्रकारे आपण कुठल्याही पातळ साड्या असतील, फॅब्रिक कोणतंही असेल, साड्या अगदी महागड्या असतात आणि त्या साड्या फाटल्या नाही पाहिजे याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे पिनासाठी एक सोपी अशी ट्रिक सांगते तुम्हाला। आपण जी टिकली लावतो तर ही टिकली घ्यायची आहे आणि याचा पाठीमागचा भाग काढायचा आहे, म्हणजे पांढरा जो कागद असतो तो काढायचा आहे आणि नंतर आपल्याला ही टिकली अशी पूर्ण अशी या पिनामध्ये इन्सर्ट करून ठेवायची, पाठीमागं सरकवून ठेवायची, जेणेकरून आयत्या वेळी कोणतीही पिन उचलून आपण साडीला लावली तरी ती पिन अशी रेडी असावी, जेणेकरून साडीमध्ये अडकणार नाही। साडी यामध्ये थोडीशी जरी फसली किंवा ही पिन जर साडीमध्ये फसली तर साडी सुद्धा खराब होते। सगळ्यात महत्त्वाचं या पिनांमुळेच आपल्या साड्या बऱ्याचशा खराब होतात, तर असं होऊ नये म्हणून किंवा ब्लाऊज खराब होऊ नये म्हणून सुद्धा तुम्ही या पिनांचा वापर वेळोवेळी करू शकता। साडी आपण जेव्हा नेसतो त्यावेळी आपल्याला बऱ्याचदा पिना या लागतातच आणि पिना जिथे जिथे लावाल तिथे साडी फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे या ऑर्गेन्झा साडीलाच नाही तर कुठल्याही साडीसाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता। जेवढ्या पिना असतील, पिनाचा जो आपला घोस असतो तर त्यामध्ये सगळीकडे तुम्ही एक एक टिकली टाकून ठेवा, जेणेकरून साडी फाटण्याची शक्यता राहत नाही। दिवाळीसाठी महत्त्वाची टिप आहे। आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघितल्यावर तुम्हाला जर युजफुल वाटला तर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा, फेसबुकला, व्हॉट्सअपला कुठेही करू शकता। पुढची टिप सुद्धा तेवढीच युजफुल आहे, दिवाळीत वापरू शकता। जेव्हा आपल्या साडीवरती आपण बँगल्स घेतो तर त्या बँगल्सचा सेट असतो, तो सेट बनवायला आपल्याला भरपूर वेळ लागतो, त्यामुळे जर तो आधीच बनवून ठेवला तर तो नंतर आपल्याला सहज घालता येतो। तुम्ही म्हणाल की बनवून जरी ठेवला तरी तो इकडे तिकडे सरकणारच आहे, त्यामुळे तुम्ही त्याला बनवल्यानंतर सेट करून कसं ठेवायचं आणि आयत्या वेळी तो सेट अगदी एका सेकंदात आपल्याला घालता येईल आणि आपला वेळ वाचेल। त्यासाठी आपण काय करायचं की हा सेट जो आहे यामध्ये आपल्या ज्या बांगड्या आहेत त्या आपल्याला अगोदरच घालून ठेवायच्या आहेत, म्हणजे हा सेट बनवून ठेवायचा आहे। आणि बनवलेला सेट जो आहे तो जसाच्या तसा राहण्यासाठी मी एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत सांगतेय, शेअर करतेय। बरेच जण चॅनलला सबस्क्राइब करतात पण समोरचं बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करत नाहीत आणि ऑलवरही क्लिक करत नाही, त्यामुळे चॅनलवरती येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत नाही। असं होऊ नये म्हणून चॅनलवर जा, सबस्क्राइब करा,
म्हणजे सबस्क्राईब केलं की समोर घंटी आहे त्यावरही क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे चॅनलवरच्या प्रत्येकच व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली बघता येतील। तर अशा पद्धतीने सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण सबस्क्राईब केल्यासारखं होतं आणि अर्धवट राहत नाही। आणि बऱ्याच जणांना असं झालं होतं की चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा नोटिफिकेशन जात नव्हते, त्यामुळे तुम्हाला बेल आयकॉन क्लिक करणं खूप गरजेचं आहे आणि ऑलवर क्लिक करून ठेवणंही तितकंच गरजेचं आहे। तर या पद्धतीने चिकटपट्टी लावायची आहे, सेट तयार करायचा बँगलचा आणि वरतून लावायची आहे चिकटपट्टी। असं केल्यामुळे काय होतं की या बँगल आहेत त्या एका ठिकाणी अशा सेट राहतात आणि या सेट झालेल्या ह्या बांगड्या आपल्याला हव्या तेव्हा यूज करता येतात। तयार झालेला हा सेट तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता आणि पर्समध्ये ठेवल्यानंतर तो जसा आहे तसा काढून तुम्हाला घालता येतो। ज्या दिवशी घालायचं असेल त्या दिवशी सेट करत बसायची या बांगड्या गरज लागणार नाही। वेगवेगळ्या कलरच्या असतील किंवा कशाही असतील, साडीवरच्या बांगड्या तुम्हाला अरेंज करून सेट करून रेडी सेट करायचा आहे आणि तो ठेवायचा आहे। असं केल्यामुळे वेळही वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सणावारांच्या दिवसामध्ये, सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्याकडे वेळ खूपच कमी असतो आणि त्या वेळेला आपल्याला या वेळ वाचवणाऱ्या टिप्स खूप जास्त कामी येतात। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे दिवाळीसाठी घेतलेल्या ज्या बँगल्स असतील त्याला सेट करा आणि हा सेट तयार करून तुमच्या पर्समध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला आयत्या वेळी तो घालता येईल। तर आवडली की नाही तुम्हाला ही यूजफुल अशी टिप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा नक्की करा। कुठली टिप आवडली ते कमेंटमध्ये मला सांगत चला। व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय, कुठल्या शहरातून किंवा कुठल्या स्टेटमधून, आणि बरेच जण वेगवेगळ्या कंट्रीमधून माझा व्हिडिओ बघतात आणि ते मला कमेंटमध्ये कळवतात, ते वाचल्यानंतर खूप छान वाटतं। तशा पद्धतीने मला कमेंट करत राहा, तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत। तर थोडासा वेळ द्या, व्हिडिओ बघता बघता कमेंट सगळ्यांना करता येतात। तर थोडंसं एक ते 2 मिनिटाचा वेळ लागतो आपल्याला कमेंट करायला, तेवढी कमेंट करायला विसरू नका। आणि पुढची टिप आहे, अशा प्रकारचे कानातले असतात आणि कानातल्यासोबत ह्या अशा प्रकारच्या डब्या येतात। तर या डब्या आपण फेकून जर दिल्या तर त्याचा काहीच उपयोग होत नाही, त्यामुळे जरी कानातलं तुम्ही यूज करत असाल तरीसुद्धा वेगवेगळे कानातले आपल्याकडे शिल्लक असतात। तर एका डब्यामध्ये 2-2 कानातले सहज बसतात, त्यामुळे या डब्या फेकून न देता त्याचा रियूज करता येतो। तर अशा पद्धतीने तुम्ही पण रियूज करू शकता। मी पण त्यामध्ये एक दुसरंच कानातलं ठेवून दिले आणि ते सेफ राहतं, व्यवस्थित राहतं, कलर जात नाही आणि कुठल्याही बॉक्समध्ये ठेवलं तर एकमेकाला ते घासले जातात कानातले आणि खराब होतात, त्यामुळे या डब्यांचा वापर असा करता येतो। पुढची टिप आहे ती म्हणजे घरात असलेलं बॉडी लोशन किंवा कोणतंही मॉइश्चरायझर थोडंसं हातावर घ्यायचं आणि हाताला लावायचे आणि त्यावरती असं स्प्रेड करून हाताचा जी स्किन आहे ती सॉफ्ट करून घ्यायची, जेणेकरून यामध्ये आपल्याला हव्या तेवढ्या बँगल्स इझिली घालता येतात। आणि अशा पद्धतीने मी सुद्धा माझ्या हातामध्ये या बँगल्स घातल्या आणि मला काहीही त्रास झाला नाही, सहजरित्या बँगल हातामध्ये गेल्या। बऱ्याचदा हातात अशा प्रकारे आपण खूप साऱ्या बांगड्या घालतो आणि सणामध्ये आपल्या हातातल्या बांगड्या काम करताना खूपच अडथळा निर्माण करतात। तर हा अडथळा जर निर्माण झाला तर आपलं काम जिथल्या तिथेच राहतं, म्हणजे आपण जर भाकरी करत असलो किंवा पीठ मळत असलो तर यातली चमकी असते तर ती पिठामध्ये पडण्याची शक्यता किंवा भाकरी करताना भाकरीला लागण्याची शक्यता, बऱ्याच गोष्टी नाकारता येत नाही। त्यामुळे आपण या बांगड्या सेफली पाठीमागं लावणं खूप गरजेचं आहे। तर रबर बँडचा वापर करून जशा मी लावल्या तशा तुम्ही देखील अशा पाठीमागं सरकवू शकता, जेणेकरून स्वयंपाक करताना बांगड्यांचा अडथळा होणार नाही। पुढची आपली टिप आहे ती म्हणजे कुकरमध्ये अशा प्रकारे जुने दिवे आहेत ते एकदा ठेवून बघा, ठेवाल तर आश्चर्यचकित व्हाल अशी ही टिप आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी कुकरमध्ये दिवे कशासाठी ठेवलेले आहेत। तर जुने दिवे घ्यायचे आहेत, ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत। गेल्या वर्षीचे दिवे कोणीच फेकून देत नाही, कारण पैशांचं वेस्टेज कोणी करत नाही। जसं प्रत्येक महिलांना वाटतं की दरवर्षीचे दिवे साठवून ठेवावे आणि ते पुन्हा दुसऱ्या वर्षी वापरावे, तसंच मी सुद्धा गेल्या वर्षीचे दिवे ठेवलेले होते आणि स्वच्छ धुवून ठेवले, तरीसुद्धा थोडासा चिकटपणा यावर आहे, त्यामुळे मी कुकरमध्ये ठेवलेत। यामध्ये टाकायचं 1 चमचाभर सोडा आणि यामध्ये टाकायचे 2 ग्लास पाणी। कुकरमध्ये का ठेवले, कारण की पाणी जेव्हा गरम होतं आणि याची रिॲक्शन होते तेव्हा पटकन दिवे कमी मेहनतीमध्ये साफ होतात, मेहनत करायची गरज लागत नाही, तर आपोआप चिकटपणा निघून जातो। आणि याची 1 शिट्टी काढायची आहे, खूप जास्त शिट्ट्या काढत बसू नका, कारण की एका शिट्टीमध्येच पूर्णपणे दिवे जे आहेत ते क्लीन होणार आहेत, यावरचा चिकटपणा पण जाणार आहे। यामध्ये थोडंसं लिंबू आपल्याला पिळायचं आहे, तर माझ्याकडे लिंबू होतंच, त्यामुळे मी एक छोटंसं लिंबाची स्लाइस काढून घेतली, यामधला रस काढून घेतला आणि लिंबाची जी साल आहे ती पण मी यामध्येच टाकलेली आहे। हवं तर तुम्ही यामध्ये 1 चमचाभर मीठ पण टाकू शकता, पण गरजेचं नाही आहे तेवढं, कारण खायच्या सोड्याने सुद्धा दिवे जे आहेत ते साफ तेवढेच होणार आहेत, त्यामुळे फार जास्त पण सगळं साहित्य टाकायची आवश्यकता नाही। जर वाटत असेल की दिवे खूप जास्त चिकट आहेत आणि निघणार नाहीत तर तुम्ही 1 चमचाभर मीठ देखील टाका आणि थोडीशी डिटर्जंट पावडरसुद्धा टाका
अर्धा चमचा। माझे दिवे फार स्वच्छ होते कारण ठेवतानाच मी त्याला स्वच्छ करून वाळवून व्यवस्थित ठेवलेलं होतं, त्यामुळे ते दिवे आता जास्त क्लीन करावे लागले नाहीत। थोडासा चिकटपणा होता, धूळ होती तर ती निघून गेली आणि पुन्हा एकदा नव्यासारखे दिवे तयार झालेत। एक शिट्टी काढली, त्यानंतर कुकर जे आहे खाली घेतलं, हलकंसं थंड झालं की मग याचं झाकण काढलं। त्यानंतर मी हाताने दिवे बघितले तर छान गरम आहेत, मस्त गरम पाण्यामध्ये स्वच्छ निघालेले आहेत। यावरती थोडासा आता हलक्या हाताने ब्रश फिरवून घेते, म्हणजे यावरचा जो चिकटपणा आहे तो हलक्या हाताने निघून जाईल आणि याला मस्त असं स्वच्छ धुवून घेते। फार जास्त मेहनत न करता हलक्या हाताने दिवे स्वच्छ होतील। आता माझ्याकडे थोडेच होते म्हणून हे दिवे मी असे धुतलेले आहेत, पण तुमच्याकडे कितीही दिवे असतील, भरपूर दिवे असतील तरीसुद्धा मस्त अशा भरपूर कुकरमध्ये, मोठ्या कुकरमध्ये भरून घ्या, पाणी भरपूर टाका, थोडंसं खायचा सोडा, मीठ टाका आणि एक शिट्टी काढून घ्या। फार जास्त वेळ लागणार नाही, स्वच्छ असे धुवून ब्रशने काढता येतील आणि त्यानंतर उन्हामध्ये वाळवता येतील। वाळवल्यानंतर पुन्हा एक मी ट्रिक शेअर केली आहे, पण ती आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा। दिव्याच्या रिलेटेड टिप्स आहेत तर त्या बघायला विसरू नका। चला तर मग हा व्हिडिओ जो आहे तो इथेपर्यंत तुम्ही बघितलाच असेल। आता काय करायचं ते सांगते। दिवे आहेत ते स्वच्छ असे ब्रशनं मी स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर रुमालाने याला कोरडं करून घेतलं आणि पुढची टिप म्हणजे स्वच्छ असे कोरडे केलेले जे दिवे आहेत ते उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। आता पाण्यामध्ये ठेवल्यामुळे दिवे जे आहेत ते दिवसेंदिवस स्ट्रॉंगच राहतात, कारण पाण्यामध्ये जास्त जर तुम्ही दिवे ठेवले तर त्याची लाईफही वाढते, कारण दिवे जेव्हा आपण नवीनही आणतो ना तर ते पाण्यामध्ये जरूर ठेवायचे आहेत, कारण की तसे ठेवल्यामुळे दिवे जास्त काळ टिकून राहतात, पाणी त्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं। आणि त्यानंतर दिव्याची पुढची एक टिप आहे ती पण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला। पाण्यामध्ये दिवे ठेवणं तर तितकंच गरजेचं आहे, त्याला पाणी भेटणंही गरजेचं असतं, मातीचे दिवे बनलेले असतात। पण त्यानंतर आणखी एक टिप आहे दिव्याच्या रिलेटेड, ती सांगते उद्या तुम्हाला मी, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ स्किप करू नका, नक्की बघा। तर मी ते स्वच्छ पाण्याने फायनली दिवे धुवून घेतलेत आणि याला कोरड्या रुमालाने पुसून घेते आणि त्यानंतर मी याला उन्हामध्ये वाळवते। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही दिव्याची टिप? आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय ते कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मलाही खूप छान वाटेल तुमच्या कमेंट्स वाचून। आणि आकाशकंदीलचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की तेही बघा। आणि खूप सारे व्हिडिओ क्लिनिंगचे पण शेअर केलेले आहेत, तांब्या पितळेची भांडी कशी साफ करायची वगैरे, किंवा घरच्या घरी पितांबरी कशी साफ करायची, कशी बनवायची ते, तर हे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। तर नक्की तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून सगळ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल। आता दिवाळीच्या साफसफाईमध्ये सुद्धा फायदा होईल। आता लक्ष्मीपूजन असतात तर तांब्या पितळेची भांडी लागतातच, त्यामुळे तुम्हाला तांब्या पितळेची भांडी साफ करायची असतील तर घरच्या घरी पितांबरी पण बनवता येईल। चॅनलला एकदा व्हिजिट करा, चॅनलवर जा, व्हिडिओजमध्ये जा, पॉप्युलरमध्ये व्हिडिओ बघा, त्यामध्ये माझा तुम्हाला पितांबरीचा व्हिडिओ सापडेल। चॅनलला व्हिजिट केलं तर सगळे व्हिडिओ पाहता येतील, त्यामुळे नक्की व्हिडिओ सगळे बघा चॅनलला व्हिजिट करून। आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत।